16 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण सुनावणी आहे। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसोबतच चिन्हासंदर्भात सुनावणी सुद्धा होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या ठाकरे गटाच्या याचिकेवरती 15 जुलैला सुनावणी। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। भुजबळ शांतता रॅलीला गालबोट लावतील आणि असं झालं तर त्याला भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार असतील असं मनोज जरांगे यांचा सरकारवरती हल्लाबोल। रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यू कडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर। मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजामधून केल्याचा दावा। भाजपसोबत गेलेले लोक वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात। वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटवरून नाना पटोलेंची भाजपवरती सडकून टीका। भाजपमध्ये गेलेल्या सगळ्यांनाच क्लीन चिट मिळते। वायकरांना भूखंड घोटाळ्यामध्ये पोलिसांकडून मिळालेल्या क्लीन चिटवरती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकरांना क्लीन चिट दिली म्हणजे आमच्या नेत्यांवरती दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुमच्या पक्षात घेतलं हे मान्य करा। संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे तिन्ही स्टंप उडतील। संजय राऊत यांचा हल्लाबोल। तर 288 जागांची केवळ चाचपणी। निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार असल्याचीही राऊतांची माहिती। ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईच्या दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। आरोपी संजय साळवे याला अटक। आरोपीनं मद्यपान करून सदरचं कृत्य केल्याची माहिती। राज्यामध्ये पोलीसच सुरक्षित नाहीत। पटोलेंचे गृहमंत्री फडणवीसांवरती आरोप। तर महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दुर्दैवी। पटोलेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये महिला वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न। आता सरकारनं आणि गृह विभागानं आत्मचिंतन करावं। वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या केएम रुग्णालयामध्ये रुग्णांच्या रिपोर्ट कार्डच्या पेपर प्लेट छापण्यात आल्याचा प्रकार उघड। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी समोर आणली बाब। प्रकरणाच्या चौकशीसाठी पेडणेकरांकडून मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। शरद पवारांच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्यामध्ये अनेक नगरसेवक शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता। कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शरद पवारांची घेतली भेट। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भेटीला महत्त्व। 8 जुलै रोजी शिंदे समिती 4 दिवसीय हैदराबादच्या दौऱ्यावरती जाणार। मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीसंदर्भात शिंदे समिती पुरावे जमा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।